अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होईल असा गहूच्या पिठाचा शिरा किंवा प्रसाद आपण बनवणार आहोत। तर बराच वेळेस बघा गहूच्या पिठाचा शिरा बनवताना त्याच्यामध्ये गाठी पडतात। आज आपण जो प्रसाद बनवणार आहोत त्याच्यामध्ये एक सुद्धा गाठ पडणार नाही। तर चला, 1 वाटी गहूचं पीठ घेतलेलं आहे, पाऊण वाटी तूप आहे आणि अर्धी वाटी साखर आहे। जाड तळाची कढाई घ्यायची। कढाई गरम झाली की त्याच्यामध्ये गहूचं पीठ टाकायचं आणि लो फ्लेमवरती मिनिटभर आपल्याला गहूचं पीठ भाजून घ्यायचं आहे। तूप न टाकताच भाजून घ्यायचं। 1 मिनिटामध्येच गहूचं पीठ इथे ब्राऊन होण्यास सुरुवात झालेली आहे। आता आपण जे तूप काढून ठेवलेलं आहे ते इथे घालायचं। वाटीमध्ये फक्त 1 चमचा तूप मी शिल्लक ठेवणार आहे। तर बघा बाकीचं तूप टाकून घेतलं। आता इथे आपल्याला 2 मिनिटं तूप आणि गहूचं पीठ एकत्र करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटांमध्येच बघा याला या पद्धतीचं टेक्स्चर येण्यास सुरुवात होईल। गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही, लो फ्लेमवरतीच आपल्याला इथे गहूचं पीठ भाजून घ्यायचं आहे। आता इथे मी पीठ भाजत मला 3 मिनिटं झालेली आहे आणि 3 मिनिटांमध्ये बघा इथे पिठाने कढाईला सोडण्यास सुरुवात केलेली आहे। तुम्हाला 3-4 मिनिटं लागू शकतात। बराच वेळेस कढाई आपली पातळ किंवा जाड आहे त्याच्यावरती डिपेंड असतं। पीठ कढाईला सोडायला लागल्यानंतर मी त्याच्यामध्ये साखर टाकली। साखर सुद्धा मिक्स करून घेतली। इथे वेलची पूड घातली। वेलची पूड आणि साखर सुद्धा इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्या डबल इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि पाणी गरम करून घेतलेलं आहे। ते गरम केलेलं पाणी आता हळुवारपणे या शिऱ्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं। एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडंच पाणी घालायचं आहे। तुम्ही इथे अर्धी वाटी दूध आणि 1.5 वाटी पाणीसुद्धा घालू शकता, म्हणजे आणखीन टेस्टी इथे शिरा बनेल। तर बघा इथे मी थोडं थोडं पाणी घातलं आणि कंटिन्यू मिक्स करून घेतलं। एकदम पाणी घालायचं नाही आणि गॅसची फ्लेम हाय करायची नाही। तर इथे तूप टाकल्यानंतर 4 मिनिटं मी गहूचं पीठ भाजून घेतलं। त्याच्यानंतर साखर, त्याच्यानंतर वेलची घातली आणि ते सुद्धा मिनिटभर भाजून घेतलं आणि नंतर थोडं थोडं पाणी घातलं। सगळं पाणी घालून झाल्यानंतर मी 2-3 मिनिटं चांगलं मिक्स करून घेतलं आणि नंतर याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे। तर तूप टाकल्यानंतर फक्त याला लो फ्लेमवरती मिक्स करायचं आणि ॲटोमॅटिकच हा शिरा आपल्या कढाईला सोडण्यास सुरुवात होते। ज्यावेळेस हे बॅटर कढाईला सोडायला सुरुवात होते त्यावेळेस आपला शिरा इथे तयार आहे। तुम्हाला आवडत असेल तर या स्टेजला आणखीन याच्यामध्ये तूप घालू शकता, काजू बदाम घालू शकता, मनुके घालू शकता आणि ज्यावेळेस आपण गहूचं पीठ घातलं त्यावेळेस आवडत असेल तर त्याच्यामध्ये 2-3 चमचे रवासुद्धा घालू शकता। आता बघा पूर्ण मिश्रण आपल्या कढाईला सोडण्यास सुरुवात झालेली आहे आणि शिऱ्यामधून थोडं थोडं तूपसुद्धा रिलीज होण्यास सुरुवात झालेली आहे। तर पॅन सोडायला लागल्यानंतर मी 2 मिनिटं लो फ्लेमवरती मिक्स करून घेतलं आणि बघा इथे एका बाउलमध्ये हा प्रसाद काढून घेतलेला आहे। तुम्ही इथे बघत असाल की साईडला थोडं थोडं तूप दिसत आहे। तुम्ही आणखीन मिक्स करू शकता, म्हणजे आणखीन तूप रिलीज होईल। मात्र मला जास्त तूप रिलीज होऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी पटकन गॅसची फ्लेम बंद केली आणि हा प्रसाद काढून घेतला। त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवलं आणि देवाला नैवेद्य दाखवलेला आहे। तर काल सोमवार होता तेव्हा मी हा प्रसाद बनवला। म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा व्हिडिओ शेअर करूयात। बराच वेळेस आपण गहूचं पीठ भाजतो त्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये गाठी पडतात। तर या पद्धतीने तुम्ही गहूच्या पिठाचा शिरा करून बघा, अजिबात प्रसादामध्ये किंवा या शिऱ्यामध्ये गाठ पडत नाही आणि लागतो सुद्धा खूप छान। ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।